हॅलो गाईज. माझ्याविषयी काही व्यक्ती माझ्या पाठीमागे बोलतात, मला नाव ठेवतात, माझ्याविषयी चुकीच्या अफवा पसरवतात किंवा माझ्याविषयी बोलतात. हे जरी आपल्याला कळालं, तर मी समजू शकते की आपल्याला खूप वाईट वाटतं, गिल्टी वाटतं, की मी इतकी वाईट आहे का? कधी-कधी प्रश्न पण पडतो आपल्याला. परंतु आपण कधी-कधी काही व्यक्ती रडतात, की हा व्यक्ती माझ्याविषयी त्या व्यक्तीला असं-असं बोलत होता, चुकीचं सांगत होता आणि चुकीच्या अफवा पसरवत होता. परंतु मला असं वाटतं, की स्वतःला त्रास कितपत करून घ्यायचा यावर विचार करायला हवा, की जी समोरची व्यक्ती आहे, जी आपल्याविषयी अफवा पसरते, आपल्याविषयी मागे बोलते, कुजबुजते, ती व्यक्ती स्वतःची जी एनर्जी आहे, ती वाया घालत असते. स्वतःचा टाईम वेस्ट करत असते. स्वतःचा जी एक निगेटिव्ह इन्व्हेस्टमेंट करत असते, की विनाकारण गरज नसलेल्या गोष्टीवर डिस्कस करत असते, ज्यातून तिला काहीही साध्य होणार नसतं. आणि फक्त रिटर्नमध्ये भेटणार असतो तो फक्त त्रास, निगेटिव्ह एन्व्हायरमेंट, निगेटिव्ह थॉट्स आणि चुकीचं डिस्कशन. बाकी काही नाही. ती व्यक्ती तिची सगळी एनर्जी त्यामध्ये घालून टाकत असते. त्यामुळे जो काही लॉस होतोय तो समोरच्या व्यक्तीचा होत असतो, की त्यामध्ये तिचं ना फायनान्शियली काही प्रॉफिट असतं, ना बाकी काही प्रॉफिट असतं, काहीही प्रॉफिट नसतं. म्हणून स्वतःचं त्या व्यक्तीच्या नादी लागून लॉस करून घेऊ नका. कारण की त्या व्यक्तीची एनर्जी तशी असते, ती व्यक्ती त्याच तशा एन्व्हायरमेंट मधून आलेली असते, त्या व्यक्तीची थॉट प्रोसेस तशी असते किंवा ती त्या सायकलमध्ये फिरत असते. आणि तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं, ज्या व्यक्ती अशा मागे बोलतात, चुगल्या करतात किंवा मग चुकीच्या अफवा पसरवतात किंवा एखाद्याला अपमानित करतात, तर ह्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात कधीही काही केलेलं नसतं. त्यामुळे फक्त आणि फक्त त्यांचा फोकस ह्याच गोष्टीवर असतो. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काही केलेलं नसतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात पुढे जायचं असेल, काही करायचं असेल, तर अशा व्यक्तीला इग्नोर करा. ती घरातली असू शकते, बाहेरची असू शकते. मान्य आहे, थोडंसं कठीण आहे, पण आपल्याला पुढे जायचं असेल तर इग्नोर करावं लागेल. डोक्यात आपल्या फिट करून ठेवायचं, की ही व्यक्ती अशीच आहे, बदलणार नाहीये. कारण हिचं एन्व्हायरमेंट असं आहे, ही अशाच एन्व्हायरमेंट मधून आलेली आहे, हिला असेच संस्कार मिळाले आहेत किंवा हिची अशीच थॉट प्रोसेस आहे. हिनं आतापर्यंत काही केलेलं नाही लाईफमध्ये, आपल्याला पुढे जायचंय. मग बघा, जर अशा व्यक्तीसोबत आपली एनर्जी खर्च करून आपला वेळ वाया जात असेल, आपली लाईफ कुठंतरी स्टॉप होत असेल, तर ह्या व्यक्तीला कितपत इम्पॉर्टन्स द्यायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. थँक्यू.